सहज वाचत होतो फक्त. अथर्व, मला सगळ्यांच्या वागण्यात फरक जाणवतोय. सगळे माझ्याकडे संशयाने बघताय. पण आजपर्यंत एकदाही कोणी येऊन मला विचारलेलं नाही की मला काय हवं. ही प्रॉपर्टी, हे पैसे, हे काही नकोय मला. मी त्याच दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की मी सगळं सोडून द्यायला तयार आहे. दादासाहेबांची जी शेवटची इच्छा होती, मी फक्त त्याचा मान ठेवण्याचा प्रयत्न करते. आणि त्या प्रयत्नात सगळे मला चुकीचं ठरवते. मला काय हवं माहितीये? तुझं आणि मीराचं बाळ झालं ना की मी सगळी प्रॉपर्टी वेदा आणि त्या बाळाच्या नावावर करून टाकणार आहे. दादासाहेबांचा नर्मदावर कितीही राग असला तरी ती त्यांची लहान बहीण आहे. मी तिलाही तिचा हिस्सा देणार आहे. मला काही नको. मला फक्त तुझ्या तोंडून एक गोष्ट ऐकायची की हो आई, मी आणि मीरा बाळासाठी तयार आहोत. बस. आई, एक मिनिट. हॅलो, इन्व्हेस्टर्स आलेत का? हां ठीक आहे, मी जॉईन करतो. 2 मिनिटं द्या मला, आलोच. आई, माझी एक खूप महत्त्वाची ऑनलाईन मीटिंग आहे. मी हो ठीक आहे, काम महत्वाचं आहे. अथर्व, आई, हा बघ, हाच तो मंजिरीचा खडा आहे. पण हा खडा नुसता आपल्याकडे ठेवून फायदा नाही. याचं काहीतरी करावं लागेल. मीरा, आपण जिंकतोय ह्याची पावती आहे आता तुझ्या हातात. हा खडा म्हणजे मंजिरीची शक्ती आहे आणि आता तिची शक्ती आपल्या हातात आहे. या युद्धात तिला हरवण्याच्या खूप जवळ पोहोचलाय तुम्ही. पण आता या खड्याचं काय करायचं याचा निर्णय पूर्ण विचार करून घ्या. आई, मीरा, त्या कवड्या कवड्या? हो, नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे. यामुळे मला मुक्ती मिळेल. पण राधा, हे असं करून आपण मंजिरीला तिची शक्ती परत मिळवून देतो. आणि एकदा का तिला तिची शक्ती परत मिळाली की त्यानंतर ती काय करेल, किती विध्वंस करेल याचा आपल्याला अंदाजही नाही लावता येणार. हो, धोका आहे, पण दुसरा मार्गही दिसत नाहीये. एकदा का त्या कवड्या आपल्या ताब्यात आल्या ना, तर तिचं एक मोठं अस्त्र तिच्या हातून निघून जाईल. आणि आई, ती परत तुला कैद करू शकणार नाही. अगं, तुम्ही एकदा शांतपणे विचार करून बघा. एका खड्याच्या बदल्यात 3 कवड्या आपण मिळवू शकतो. तो माझा खडा आहे. तो कधीच नष्ट होणार नाही. त्यामुळे मला तुझ्या सौद्यात इंटरेस्ट नाही. ही तर सौदा नाकारतीये. आता काय करू मी? ठीक आहे, तू सौदा मान्य करू नकोस, पण मी तुझा हा अति आत्मविश्वास नष्ट करेन. तुझा हा खडा मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.
तू बघच. देवी आई, आज आम्ही खूप मोठा निर्णय घेतलाय. त्यात आम्हाला तुझी साथ हवी आहे. काय योग्य काय अयोग्य काहीच कळत नाहीये. एकीकडे त्या मंजिरीची शक्ती आणि दुसरीकडे आईचा आत्मा, त्या कवड्या, सगळीच गुंतागुंत झाली. काहीच कळत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये मंजिरीने या खड्याच्या बदल्यात कवड्या देण्यासाठी नकार दिलाय. ती नाही म्हणेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तिला तिच्यात शक्ती का नको आहेत? आणि आता जर मी हा खडा नष्ट केला तर आम्हाला त्या कवड्या कधीच मिळणार नाही. नाही, मीरा एक सामान्य मनुष्य आहे. ती माझा खडा कधीच नष्ट करू शकणार नाही. देवी आई, मी काय करू? कुठला मार्ग निवडू मी? मीरा, आजी,